असते. पण ते हल्ली काय झालं, मी ते मागे बोललो होतो ना, ते मोबाईल फोन बंद करा ना आता. मी प्रत्यक्ष उभा आहे तरी मोबाईल बंद बघतायत मला. मान्य, मला जड जातं. आणि मग ते काय होतं, इतके सगळेजण लोक येत असतात, मग एक तासाभरानंतर मग ते सगळं इरिटेशन सुरू होतं. यावेळेला खरं तर मी तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा बाहेर जावी सांगून मी घरीच होतो. घरी नव्हतो, म्हणजे घरी होतो पण बाहेर जायचं होतं. आईने सांगितलं की नको, घरीच थांबू आपण, बाहेर जाऊया नको. मग घरी थांबलो. मग काही जण आले तरी पण. मग माझी आता आल्यावरती काय सांगू, पत्र वाचलं नाहीस का? पण ते घरच्या घरीच सगळं होतं, त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही. पुढल्या वर्षी निश्चित बाहेरगावी जाईन, काळजी नसावी. असो, आज तुम्हाला इथे अभिजित येऊन त्यांनी आपल्याला SIR बद्दल अनेक गोष्टींची माहिती दिली. आजचा खास करून हा मेळावा मी तेवढ्यासाठीच आज बोलवला की SIR या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. हे SIR ते येतच आहे, त्याच्यातनं पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये काय झालं आपण पाहिलंच. त्याच्या अगोदर आपल्यापैकी अनेकांचं आणि आपल्यापैकी आपल्याकडे असलेल्या अनेक इतर राजकीय पक्षांच्या देखील अनेकांचं या मतदार याद्यांवरती लक्ष नसल्यामुळे काय काय गोंधळ होऊ शकतात. आणि आता निवडणुका ही गोष्ट इतक्या प्रोफेशनल लेवलवरती आलेली आहे की यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं संपूर्ण. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाची इच्छा असते की बाबा मला खासदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, मला नगरसेवक व्हायचंय. पण आपल्या ह्या असल्या चुकीने आपण आयुष्यातली 5-5 वर्ष घालवतोय, ह्याचा काही आपल्याला अंदाज येतोय का? आज 20 वर्षापूर्वी ज्या वेळेला तुम्ही सगळं सहकारी माझ्याबरोबर सगळेजण आलात, त्यावेळेला तुमची मुलं किती वर्षाची होती आणि आज ती किती वर्षाची आहेत याचा जरा अंदाज घ्या. आणि त्याच्यातनं आपण काय काय गोष्टी, तुम्ही आंदोलनं करता, उत्तम आंदोलनं करता, भाषणही उत्तम करता, घराघरापर्यंत लोकांना विचार पोहोचवता, सगळ्या गोष्टी करता, लोकांना भेटत असता.